खेळतायत सतीश. तर सलामीची जोडी आपण पाहू शकता सागर आणि सतीशची जोडी तर गोलंदाजी मार्कवर येतोय. गावदी काकाडवा संघाकडून पहिलं षटक घेऊन येतो यावेळेला कॅप्टन येतो यावेळेला. बली भोईर स्वतः येतो गोलंदाजी मार्कवर. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू मलंगड विभागातील हा संघ. महेश असो आपण तर किशोर असो बली असो या नावाने हा संघ ओळखला जातो. महेशला देखील आपण पाहू शकता मिड विकेटला क्षेत्ररक्षण करतो. अतिशय शांत स्वभावाचा खेळाडू पण शिक्षणाच्या माध्यमातून आपण पाहिले तर एक चांगल्या पोस्टवर ते कार्यरत देखील आहेत. इंजिनियर आहेत ते. पहिला चेंडू यावेळेला आपण पाहिले तर खेळला आणि चेंडू जातो मिड विकेट सीमारेषा पार. पंच नोची देखील खून करतायत. चौकार. पाच धावा आल्यात. पहिल्या चेंडू आपण इथे नो टाकलाय आणि सागरने अकाउंट ओपन केले. दत्तकृपा वडवली संघाचं. पहिली लेफ्ट हँड राऊंड दगड मारतो. चेंडू यावेळेला प्रचंड वेग होता. वेगाने इम्प्रेस करतो यावेळेला. लॉंगाच्या डोक्यावर चेंडूला खेळायचा होता. सतीश आपण म्हणजे थोडंसं बघा बिमर्ससाठी आपण इथं रिव्ह्यू असणार आहे पण 10 सेकंदात तो तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे. पली गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड दगडनं मारा करतोय. सेकंडला सागरला आपण पाहू शकता. चेंडू ऑडव्या बॅटने खेळलाय. चेंडू जातो मिड विकेटला. क्षेत्रक्षक डीपमधनं आलाय. चेंडू वेगाने सीमेरेषाकडे जातोय. महेश येतोय चेंडूला उचलतोय. 2 धावा इथे मिळत आहेत. चांगली फेकी आली आहे. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता. यावेळेला 7 धावा. समीरला आपण पाहू शकता गुणलेखकाच्या भूमिकेत आपण ही स्पर्धा पाहता. आई गौदी स्पर्धेचा पहिला दिवस आहे. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस. 2 दिवसाची स्पर्धा म्हणा यावर्षी 2च दिवस आहे. बली चेंडू खूप चांगला आहे. चेंडू यावेळेला हेलिकॉप्टर उडवायचा होता. चेंडू कार्पेटच्या मध्ये जातो. मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण होतं. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी करतो. कॅप्टन आलाय आणि इथे मात्र आपली भूमिका काही पेश करतोय तो म्हणजे बली भोईर. बली गोलंदाजी मार्कवर कॅप्टन राऊंड तिकडे मार्क स्ट्राईकला सागर. चेंडू सुरेख फटका यावेळेला मिडॉनच्या डोक्यानं खेळून काढलाय. डीप बंद क्षेत्ररक्षकाला त्याला बीट करून महेशला चेंडू जातोय सीमा पार. चौकार. धावा आपण पाहू शकता. एक चांगला स्टार्ट दिलाय. पहिल्या चेंडू ती 5 धावा आल्यानंतर मी तर म्हणजे बलीनी चांगली गोलंदाजी केली आहे. 11 धावा आल्यात आतापर्यंत पण अजूनही काही चेंडू बाकी आहे त्या षटकातील. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सागर स्ट्रायकेनला. बली गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड कडे मारा करतो. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट बॅकर स्कोअर लेग मिड विकेटला क्षेत्ररक्षण पाहू शकता. चेंडू अडव्या बॅटने पुन्हा एकदा चेंडू जातोय स्क्वेअर लेग मधनं क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला उचलतोय फेकी करतोय. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही. तो संख्या 10 फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 12 धावा. 12 धावा आपण पाहू शकता. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना गावदे काकडवाल विपक्ष आपण पाहू शकता. दत्तकृपा वडोलीमध्ये आपण सामना पाहतोय. तर बली गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकातील पुढचा चेंडू. स्ट्रायकेनला सतीश उर्फ ब्राव. अतिशय चांगला फलंदाज. कित्येक सामने आपल्या फलंदाजा बळावर जिंकून दिले आहेत. आपल्या आपण क्रिकेटच्या खेळामधून एक बाईक सुद्धा पटकवणारा खेळाडू आहे. या खेळाडूला देखील एक बाईक मिळाली. बली गोलंदाजी मार्कवर राऊंड तिकडे मार्क होतोय. फुलटॉस आहे. इनसाइड आउटचा एक सुरेख फटका. 1 बाउंड. चेंडू सीमा पार. दणदणीत चौकार.
तर बघा, एकत्र येऊ नका, जास्त वेळ घेऊ नका. पप्पू जरा आपण सूचना करा. धावसंख्या 16 पहिल्या षटकाच्या समाप्तीत 2 सामने जिंकून सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. त्यामध्ये RBS उंबारडे संघ. त्याचा इथून सामना जिंकून कोणता संघ नवीन लिओन तिसगाव बरोबर फाईट बॅक करतोय. काय विजयने चांगला खेळ केला, अनुभव काय असे दाखवून दिलं. तर गोलंदाजी मार्कवर येतो महेश येतोय. महेश मडवी मलंगड विभागातील एक सर्वोत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू. महेश किशोर आपण पाहू शकता. बली भोईर एक चांगला संघ आहे. कवदी ककालवाड संघ देखील. तर महेश वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन होते. P2 मधलं षटक हाताळतं. यावेळेला 2-3 क्षेत्रक्षण या सर्कलच्या बाहेर. ऑन साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट फाईन लेग शॉर्ट स्क्वेअर लेग मिड विकेट एक वैडिश लोंगांना क्षेत्रक्षण पाहू शकता. महेश गोलंदाजी मार्कवर. शकला सागर. हा चेंडू खूप चांगला होता. यावेळेला ब्लॉक कॉलमध्ये चेंडू फेकला होता. बॉलर बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळालाय. डॉट चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा महेश हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर. ऑफ साईडला क्षेत्रक्षण आपण लॉंग ऑफला एक क्षेत्रक्षण पाहू शकता. बईला आपण मिड ऑफला पाहू शकता. ऑफ साईडला क्षेत्रक्षण थर्डमॅनला एक क्षेत्रक्षण पॉईंटला एक क्षेत्रक्षण कव्हर पॉईंटला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. महेश राईट आर्म राऊंड कडे मारा करतोय. हा चेंडू सरळ बॅटने खेळतोय. यावेळेला आमच्या समालोचन कक्षामध्ये येतोय. वत्रे काकांचं स्वागत जणू काही षटकाराने केलंय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 22. चांगलं होतं. ज्याप्रमाणे बॅटमधून चेंडू निघाल जणू काही षटकाराची मोहर लागली होती. आणि धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 22 धावा. खरं सागर आपण म्हणले तर 37 मोठे फटके मारण्यासाठी जाणले जात आहेत. ऑफसाईडला देखील तेवढे स्ट्रॉंग फलंदाजी करतात हे 2 फलंदाज. महेश पुणे त्या गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड कडे मारा करतोय. P2 मधलं षटक हाताळतोय. हा चेंडू लॉफ करतोय. यावेळेला खूप लांब जाऊन चेंडू विसरतोय. मिड विकेट क्षेत्र क्लिअर करतोय. षटकार. नितीन आपण बघितलं व्यासपीठावर ज्यांचं नुकतंच आगमन झालंय दानशूर दाते म्हणून ज्याची ख्याती आहे सुनील म्हात्रे. या स्वागत आहे आपलं देखील. सुनील म्हात्रे एक दानशूर दाते. बालगावात नेहमी कोणताही कार्यक्रम असतो त्यांचा सहभाग असतो. तसं काय 28. महेश बॅक टू बॅक 2 षटकार येतात महेशच्या 2 चेंडूवरती. सागर स्ट्रायकेनला. हा चेंडू अतिशय सुरेख फटका. यावेळेला अपड्राय बघायला मिळाला. चेंडू जात यावेळेला सीमारच्या बाहेर. षटकार. अरविंद वत्रे काकांनो 500 गेले. हा चेंडू यावेळेला आणि बॅटने खेळलाय. नितीन जर इथं सरळ बॅटने चेंडू खेळला असं नक्कीच धावा आले असं. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख फलंदाजी करतोय सागर. वैयक्तिक सागरने धावा कुठल्यात आपल्या संघासाठी 29 धावांची खेळी करतोय आतापर्यंत. सुरेख फलंदाजी. महेश राईट राऊंड तिकडे मारा करतोय. हा चेंडू लिडिंग एज यावेळेला फलंदाज बाद. संदीप चांगला झेल घेतोय. थँक्यू डीजे. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर दत्तकृपा वडवली संघाची आपण पाहू शकता. एक गडी बाद. 34 नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर. अजून एक तडाखेबंद फलंदाज भानुदास पाटील येतोय. आता पाहायचं भानुदास कशा प्रकारे फलंदाजी करतोय. सागर आणि भानुदास ही जोडी आता
आपण पाहू शकता मैदानात आहे. तो गोलंदाजी मार्कवर येते. 29 धावांची खेळी करून सागर बाद होतोय. तर बली येतोय पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये. ज्या बलीने पहिल्या षटकात धावा दिल्या होत्या 16 धावा गडी बाद करण्यात यश मिळालं नव्हतं. बेस उंबारडे संघाने 2 सामने जिंकून सेमीफायनलमध्ये दाखल झाला. इथून जर संघ जिंकेल तर नवीन तिसगाव बरोबर फाईट बॅक करेल. तर बली येतो दुसऱ्या स्पेलमध्ये. स्ट्रायकेनला सतीश उर्फ ब्राव. नितीन आपण बघितलं फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून सतीश नेहमीच चर्चेत असतो. भरपूर फोटो अपलोड करतो तो. तर गोलंदाजी मार्कवर बली येतोय. वैयक्तिक दुसऱ्या संघाचा 30 घेऊन आहे. पंचाच्या उजव्या बाजूने गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. क्षेत्रक्षण बदल केला जातो यावेळेला कवदी काकडावा संघाच्या माध्यमातून. साईडला शॉर्ट फाईन लेगला आपण क्षेत्रक्षण पाहू शकता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट महेश. लोंगनला आपण पाहू शकता किशोरला बली. चेंडू ड्राईव्ह करायचा होता. बॅटची कडा घेऊन चेंडू मागे सरकतो. यावेळेला 2 क्षेत्रात गॅप पण गली आणि थर्डमॅनच्या मधनं चेंडू जातोय. वेगाने सीमारेषा गाठतोय. चौकार. कॅप्टन आहे. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो स्ट्राईकला सतीश उर्फ ब्रावो. हा चेंडू खूप चांगला होता. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू खोदून काढला. 1 धाव कंप्लीट केले. मिड ऑफवरून चेंडू जातोय. एक्स्ट्रा कव्हरवरून क्षेत्रक्षक आला. चेंडूला फीड करतो. थोडंसं फंबलिंग झालं यावेळेला. संदीपकडनं पण थोडंसं फंबलिंग झालं. तर धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या धावफल करते 40 धावा आपण पाहू शकता. सतीश जाधव आणि भानुदास पाटील जोडी मैदानात. बली गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये फेकला होता. फुल टॉस करून घेतला. त्याला घेऊन काढला हलक्या हाताने. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. सूर्य क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. फेकी मात्र अचूक आली नव्हती पण एकच धाव मानस होतं पण धाडस नव्हतं यावेळेला. सतीश आणि भानुदास या जोडीचं धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला 41 धावा. आता भानुदास पाटील पाहायचा कशा प्रकारे फलंदाजी करतोय. अतिशय गुणवान खेळाडू आहे. गुणवत्ता टासून टासून भरली या खेळाडूकडे. सतीश काहीतरी बातचीत करतो यावेळेला. एक अतिशय चांगला फलंदाज सतीश देखील. सतीश जाधव ब्लॅकबोर्ड या संघाचा कारण नेहमी धावांसाठी संघर्ष करतो आणि धावा करतो देखील. बली हा चेंडू बॅटने पुल केला आहे. चेंडू गेला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे महेश. 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. तर संख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला. 42 धावा आपण पाहू शकता. धावसंख्या धावफलकात आपण 42 पाहू शकता. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. बली लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू ऑन साईडला पूल करायचा होता. चेंडू जातोय कार्पेटच्या मध्ये. बॅकवर्ड स्कोअर लागला. 1 धाव पूर्ण केले. पण सतीश दुसरी धाव पूर्ण करतोय का आणि चिताच्या वेगाने इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 44. जिथे 1 धाव होती ते 2 धावा मिळवल्या. दबाव निर्माण केला आपण होता क्षेत्ररक्षकांनी. त्या दबावापडी 2 धावा इथे पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 1 गडी बाद दत्तकृपा वडवली संघाची धावसंख्या आपण पाहू शकता यावेळेला 44 धावा आपण पाहू शकता. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. एक चांगली सुरुवात बघायला मिळाली. दत्तकृपा वडवली संघाच्या माध्यमातून सतीश चांगली फलंदाजी करतोय. सलामीचा फलंदाज आहे. बली लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो स्ट्राईकला सतीश. हा चेंडू ऑन साईडला फ्लिक केलाय. बॉटमॅनचा वापर केला. ताकद कमी पडते. रोशन चूक करत नाही. बिग विकेट. सतीश बॅक टू पॅव्हेलियन. बघा पाण्याची मागणी केली. जरा पाणी घेऊन जायचंय. सतीश बाद होतो. सतीशने आपल्या संघासाठी धावा केल्या. आपण बोलले तर 13 धावांचं योगदान दिलं. फटका चांगला होता पण ताकद थोडी कमी पडली. तर नवीन फलंदाज येतो प्रशांत.
प्रशांत आणि भानुदासला तर चांगली भागीदारी करावी लागणार आहे. खरं 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकात आपण 43 आपण पाहू शकता 44 धावा आल्यात. 14.66च्या सरासरीने धावा कुठल्या आहेत. या षटकाचा विचार केला तर बळीच्या षटकात आल्यात 10 धावा. जर विचार केला तर 2 षटकामध्ये 26 धावा, एक गडी बाद केलाय. तर पाहिजे येणारा गोलंदाज आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. जलपानाची आपण तर मागणी केली गेली आणि जलपान केलं जातंय. पाण्याची आपण म्हणले तर उणीव भासते सातत्याने. थोडंसं आपण बघितले तर गरमीचं वातावरण जाणवतोय. जानेवारी महिना आहे. मकर संक्रांत देखील थोड्या दिवसात येणार आहे. अपकमिंग टुर्नामेंट मकर संक्रांत चषक, ग्रामीणचा वर्ल्ड कप आपण पाहू शकता. गावदेवी खार्डी चषक देखील आपल्या भेटीला येणार आहे. म्हणजे अपकमिंग टुर्नामेंट भरपूर आहेत. उद्यापासून घेसर येथे स्पर्धा सुरू होणार आहे. आजपासून जर विचार केला तर आदर्श चषक देखील सुरू झाला आहे. आदर्श आपण इथं धर्मवीर चषक देखील सुरू झाला आहे. स्पर्धा आहेत आपण पाहू शकता. चला जरा फास्ट निहाल घ्या. तर गोलंदाजी मार्कवर येतोय बिंदास पावशे. अच्छा बिंदास आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. बिंदास्त होऊन इथे गोलंदाजी करतोय का आपण इथे प्रशांत आणि आपण इथे भानुदास ही जोडी आता आक्रमक फलंदाजी करते. बिंदास गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक घेऊन आलं आहे. धावसंख्या 10 फलकाती 44 धावा आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर आपण बॅकवर्ड स्कोअर लेगला क्षेत्ररक्षण पाहू शकता. मिड विकेट एक क्षेत्ररक्षण वडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. बिंदास गोलंदाजी मार्कवर आमच्या समाजक शाईनकडून पहिला चेंडू वेल लेप केला जातोय. पंच वाईड चिकून करतायत. धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता. यावेळेला 45 धावा पंचांच्या भूमिकेत आपण प्रदीपला पाहू शकता. प्रदीप गायकवाड आणि जयेंद्र म्हात्रेला आपण पाहू शकता. एक अतिशय चांगले पंच आहेत. बिंदास गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडनं मारा करतो. स्ट्रायकेनला आपण प्रशांतला पाहू शकता. फुलटॉस यावेळेला लॉफ केलाय. टायमिंग चांगलं होत नाही. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फलंदाज बाद. किशोर कोणती चूक करत नाही. थँक्यू डीजे. प्रदीप मडवी म्हटलं तर आपण होतं या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून सातत्याने सहकार्य आणि सहकार्य. तरबीन आपण पॅन्ट थोडी खाली करायचे. लाईट टेलिकास्ट सुरू आहे. आयोजक जे सूचना देत आहेत त्या सूचना आम्ही तुमच्यावर पोहोचवतोय. बिंदासला एक सफलता मिळते. बिंदास तुम्हाला सुरेख चेंडू होता. बॅट अँड पॅडमधनं चेंडू यावेळेला खेळून काढतोय. चेंडू जातोय पण ते लॉंगॉनला किशोर येतोय. एकपेक्षा जास्त काही मिळत नाही. चांगली गोलंदाजी करतोय बिंदास. प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय. नितीन जर बिंदासला आपण जर पाहिलं तर आपण म्हटले तर नागाव संघाचा सिद्धू भोईरची आपल्याला आठवण येते. तशाच प्रकारची बॉडी आणि तशाच प्रकारचं आपण म्हणजे तर शरीरयष्टी देखील पाहू शकता त्याची. त्याच प्रकारची चेहरापट्टी आपण पाहू शकता. फुलटॉस ड्राईव्ह केला. यावेळेला खूप चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला आहे. आउटफील्ड पास आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातो यावेळेला सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. तर दत्तकृपा वडवली संघाची धावसंख्या 10 फलकाती 50 कंप्लीट. टाय होऊन जाते या संघासाठी. 50 धावा धाव फलकाती लावल्यात. अरविंदच्या बॅटमधून खूप चांगला अपड्राय बघायला मिळाला आणि चौकार आला. आत्मविश्वासाने सुरुवात केली आहे. चौकार अपड्रायच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा अपड्राय बघायला मिळतात तेव्हा तेव्हा आत्मविश्वासी फटका असतो. आपण आता विश्वासाने पूर्णपणे हा फटका असतो. विश्वास प्राप्त झाला आहे अरविंदला. फुलटॉस ऑन साईडला व्यवस्थित खेळता येत नाही यावेळेला. चेंडू जातो मिड विकेटला. एक धाव इथे कंप्लीट केली आहे. घाई केली होती यावेळेला.
एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या 10 फलकावते आपण पाहू शकता. यावेळेला 51 धावा. आत्मविश्वास मिळालाय चौकाराने. धावसंख्या 10 फलक 51. आता भानुदास स्ट्राईक एंडला पाहिजे. कशा प्रकारे फलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी बिंदासच्या माध्यमातून बघायला मिळते. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या षटकातील. बिंदास गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय. भानुदास पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करतोय. गुणवत्ता ताकद भरपूर आहे या खेळाडूकडे. भरपूर टॅलेंट आहे. हा चेंडू यावेळेला लॉफ करायचा होता. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. बिग विकेट. भानुदास बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. बिंदासने खूप चांगली गोलंदाजी केली. कौतुक करेल. 2 गडी बाद केलेत. नवीन फलंदाज येतो यावेळेला. संकेत येतोय. अरविंदला आता चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. अजून जो विचार केला यानंतर एक षटक आहे आणि अजूनही या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. एक चेंडू बाकी म्हणजे 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. बिंदास खूप चांगली गोलंदाजी करतो. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. फुल टॉस हुक केला यावेळेला. 95 खूण करतायत. चेंडू जातोय यावेळेला सीमारेषा पार. षटकार आणि एकूण 7 धावा येत आहेत आणि पुढचा चेंडू फ्री हिट. थँक्यू डीजे. धावसंख्या 10 फलकात 58. येणारा चेंडू फ्रीड असणारे अरविंद बघा आता चांगली फलंदाजी करतोय. चांगला लयमध्ये आलाय. पहिला चेंडू ऑब्डरायच्या माध्यमातून चौकार मिळाला. विश्वास मिळाला त्याला. फ्रीड आहे. नितीन आपण लगेच फ्रीड असल्या सूचना करतो सातत्याने. बिंदास गोलंदाजी मार्कवर. अग्निपरीक्षा असणार या चेंडूवरती त्याची. हा चेंडू सुरेख ऑब्डराय बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षक नाही. एक्स्ट्रा कव्हरला 1 बाउन्स. चेंडू सीमा पार. देत दनादन चौकार. थँक्यू डीजे. 21 धावा आल्या या षटकात. खरं का विचार केला समीर तर एकाच चेंडूवरती 11 धावा आल्या. 62 धावा झाल्यात. दत्तकृपा वडवली संघाच्या. चला फास्ट घ्या जरा पद्माकर. जरा आपण सूचना करा खेळाडूंना. 25 मिनिटापेक्षा जास्ती वेळ होईल आता. तर अंतिम षटक आता पाहिजे गावदी काकाडा संघाच्या माध्यमातून कोण घेऊन येतो. रोशन भोईर. अच्छा रोशन कशा प्रकारे आता झेल तर खूप चांगला पकडलाय. आता पाहिजे गोलंदाजी कशा प्रकारे करतोय. स्ट्रायकेनला असणारे आपण बघितलं तर यावेळेला संकेतला आपण पाहू शकता. पाहिजे संकेत कशा प्रकारे फलंदाजी करतोय. तिक पाटील यांचे बंधुराज. संकेत पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करतोय. संकेतसाठी क्षेत्ररक्षण ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट. एक लॉंग ऑनला डीपमध्ये क्षेत्ररक्षण पाहू शकता. ऑफ साईडला शॉर्ट टर्बाइन कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण पाहू शकता. रोशन गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण बदललं जातं यावेळेला. ऑफ साईडला आता बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षण आणलं जातं. रोशन गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला आपण पाहू शकता यावेळेला. संकेत चेंडू बॅकफुट जाऊन स्क्वेअर कट करतोय. चेंडू जातो यावेळेला आउटफील्ड पास आहे. चेंडू जातो कव्हर बाउंड्री पार. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 66. धावसंख्या 10 फलकात 66 धावा आपण पाहू शकता. खूप चांगला स्क्वेअर कटचा फटका बघायला मिळेल. संकटच्या माध्यमातून चौकाराने खातं उघडलंय. आत्मविश्वास मिळालाय. चौकाराने जेव्हा तुम्ही स्क्वेअर कटच्या माध्यमातून किंवा ऑब्डराच्या माध्यमातून खातं उघडतो. चेंडू ऑन साईडला पूल करायचा आहे. व्यवस्थित चेंडू मिडल झाला नव्हता. चेंडू तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एकदा कंप्लीट केली आहे. त्याच्यात दुसरी धाव पूर्ण होते का. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत.
धावसंख्या धाव फलक ते आपण पाहू शकता 68 धावा. 68 धावा झाल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या स्पर्धेत आपण 73 धावा हायस्ट झाल्या होत्या. पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त धावा होत आहेत का? रोशन गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड तिकडे मार्क स्ट्राईकला संकेत. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 6 धावा कुठल्या आहेत? चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा होता. व्यवस्थित मिडल चेंडू झाला नव्हता. चेंडू जातोय फाईन लेग आणि थर्डमॅनच्या मधून. चेंडू जातोय यावेळेला थर्डमॅन सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या धावफलकादी 72 धावा आपण नितीन पाहू शकता. संकेत देखील चांगली फलंदाजी करतोय. आतापर्यंत संकेतने आपल्या संघासाठी धावा कुठल्या आहेत? 3 चेंडूमध्ये 10 धावा. उपयुक्त 10 धावा कुठल्या आहेत? अरविंद सारखा फलंदाज नॉन स्ट्राईकला, त्यामुळे आत्मविश्वास आलाय संकेतला देखील. रोशन गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड देखील मार्क करतो आमच्या समालोचक कक्षा एंडकडून. साईडला पुन्हा हुक करायचा होता. यावेळेला व्यवस्थित चेंडू मिडल झाला नव्हता. पंच इथे मात्र अपील उचलून देतात. फलंदाज बाद. थँक्यू. नवीन फलंदाज आकाश येतोय. गडी बाद झाल्यात तब्बल आम्हाला समीर माहिती देत आहेत. 5 गडी बाद 72 धावा झाल्यात. चेंडू बाकीत अजूनही विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 73 धावा या स्पर्धेतील हायस्ट धावा आहेत. संघ ओमसाई अगासन संघाने कुठल्या होत्या आणि 74 धावांचं लक्ष ठेवलं तर सागाव संघासमोर आकाश आहे. तो उजव्या डाव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गावदी काकडाव संघाची देखील फलंदाजी खूप चांगली आहे. किशोर आपण पाहू शकता. महेश चला फास्ट खेळा जरा. सूचना करा पद्माकर जरा. साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. यावेळेला तडमॅन एक क्षेत्ररक्षण पॉईंटला आपण पाहू शकता. एक कव्हर पॉईंटला एक लॉंग ऑफला आपण पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ रोशन. फुलटॉस यावेळेला ऑन आडव्या बॅटने चेंडू जातो. यावेळेला मिडविकेट रिझल्टमध्ये क्षेत्ररक्षक बली आहे. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात ते आपण पाहू शकता. यावेळेला 73 धावा आपण पाहू शकता. एक चेंडू बाकी. अरविंद पाहिजे तर काय करतोय आणि किती धावांचं लक्ष ठेवतं गावदी काकडवाल संघासमोर. दत्तकृपा वडवली संघाने खूप चांगली फलंदाजी केली आहे. रोशन गोलंदाजी मार्कवर अंतिम चेंडू. ऑन साईडला शॉट फाईन लेग बॅकवर्ड स्क्वायर लेग मिड विकेट. एक क्षेत्ररक्षण लॉंगला पाहू शकता. रोशन चेंडू आडव्या बॅटने यावेळेला कार्पेटच्या चेंडू गेला मिड विकेटला. एक धाव पूर्ण केली आहे. फलंदाज बाद इथे होतोय. एक सांघिक यश मिळतंय. धावसंख्या 10 फलकात 74 धावा हायस्ट धावा झाल्यात. गडी बाद झाल्यात. तब्बल जर विचार केला तर 6 गडी बाद आपण पाहू शकतो. दत्तकृपा वडवली संघाने धावा केल्या. 74-75 धावांचं लक्ष असणारे यावेळेला आपण म्हणतोय गावदेवी काकडवाल संघासमोर.
केडीचे. तो धावसंख्या धाव प्रकार 74 75 धावांचं लक्ष्य आहे. 15च्या सरासरी धावा कुटायच्या आहेत गावदेवी काकाडोल संघाला. खास करून फलंदाजी करावी लागणार इथे किशोरला आणि आपण महेश. तर पाहिजे सामना आता इथं मात्र सुरू होतोय. तर जाऊया दुसऱ्या वेळी आमचे साथी समालोचक नितीन कारंजेकडे. धन्यवाद. धन्यवाद वाळू पाटील. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच तुम्ही पाहतायत. पहिल्या सत्रात 74 धावा म्हणजे सर्वाधिक धावा या स्पर्धेतील कुठल्या आहेत दत्तकृपा बडवली संघाने आणि 75 धावांचे लक्ष आहे ते गावदेवी काकडवल संघासमोर. तर 75 धावांचं लक्ष थोडंसं मोठं आहे. गोलंदाजी चांगली आहे दत्तकृपा वडोली या संघाकडे आहे. गावदेवी क्रिकेट संघ भाल आयोजित. चला फलंदाज पाठवायचे लवकर. धर्मवीर चषक 2021 आणि उद्या आपण पाहू शकाल पप्पू म्हात्रे या स्पर्धेचे आयोजक. त्यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मलंगड समितीचे उपाध्यक्ष या स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रदीप मडवी यांच्याकडनं सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था सुद्धा केली जाईल. तर काकडवाल संघाची सक्सेसफुल सलामी जोडी म्हणून ज्या जोडीकडे पाहिलं जातं लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन महेश मडवी आणि किशोर मडवी ही जोडी आपण पाहतोय. साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सुनील म्हात्रे यांच्याकडनं फक्त महेशसाठी एक कॅश प्राइज असेल. सुनील म्हात्रे एक चांगले पुरस्कर्ते सुद्धा आहेत. 75 धावांचं लक्ष तुम्ही पाहतायत. 2 सामने RBS कुंभाटे संघाने जिंकलेत. एक सामना नवीन 11 तिसगाव संघाने जिंकलाय आणि यातून विजेता संघ नवीन 11 तिसगाव संघावर फाईट करेल. सागर गायकवाड अँड कंपनी. सागर पाटील येत आहेत. फ्लेक्झिबल क्रिकेटर सागर पाटील. फिटनेस खूप चांगला. पहिलं षटक प्रथम फलंदाजी ते करतात. ज्या प्रकारे इंटरनॅशनल तुम्ही पाहिलं भारतीय संघासाठी मनोज प्रभाकर सलामीला यायचे आणि पॉवर प्ले आपण पाहिलं तर पहिलं षटक ते फेकायचे. इथे सागरचं ते चित्र आपल्याला पाहायला पाहतात. प्रथम फलंदाजीला येतात. जरीमरी तिसगाव विरुद्ध यातून विजेता संघ मॅच खेळ. त्यामुळे जरीमरी तिसगावचे कॅप्टननी उपस्थित राहायचे सागर, कारण की आपल्याला मॅच सर्व 5 षटकांच्या खेळवायच्या आहेत. पहिला चेंडू शफल झाले जशात तसं चोख प्रत्युत्तर आणि पंचांचा इशारा येईल. पहिल्या चेंडूवरती षटकारे आगाज केलाय महेश मडवीने. चांगलं संगीत. कारण क्रिकेट हा तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता खेळ. बऱ्याच वेळा क्रिकेटमुळे ओरडाही मिळतो. बऱ्याच वेळा लहानपणी तुम्ही मार सुद्धा खाल्ला या क्रिकेटमुळे. आता क्रिकेट हा तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ आहे. सागर राईट मोर द विकेट. फुलटॉस मिड विकेटच्या दिशेने प्रशांत म्हात्रे खूप वेगाने आलेत. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी क्षेत्ररक्षण केलंय आणि 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात प्रशांत म्हात्रेने. 8 धावा दापलकोती लागलेत.
पहिल्या चेंडूपासून अटॅकिंग क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण महेशला माहिती आहे 75 धावांचा पाठलाग जर करायचा असेल, आपल्या टीमला विजय संपादन करून द्यायचं असेल तर 12 चेंडूमध्ये कमीत कमी 30 ते 35 धावा पॉवर प्लेमध्ये कुटाव्या लागतील. हे महेशला चांगलं माहिती आहे. अनेक स्पर्धा महेश मडवी खेळलाय, त्यामुळे त्याला माहिती आहे कॅल्क्युलेशन क्रिकेट इथे खेळावं लागेल. सिंगल डबलने मॅच जिंकता येणार नाहीये. पुन्हा फुलटॉस चेंडू होता, मात्र टायमिंग चुकलंय आणि जो जाळ रचलं होतं महेश मडवीसाठी मिड विकेटला, प्रशांत मात्रे कोणतीही चूक करत नाही आणि लागणारा खूप मोठा धक्का गावदेवी काकडवल संघाला. धन्यवाद डीजे. तिसरा क्रमांक होती सूर्याजी येत आहेत. महेश मडवीसाठी जो जाळ रचलं होतं सागर पाटीलने, त्या जाळात तो फसला. सूर्याजी येत आहेत नवीन फलंदाज. आणि बघायचं तर सूर्याजी कशा पद्धतीने फलंदाजी करतायत. एक धाव मात्र इथे रोखू शकत नाही. मिडॉपूर्ण भानुदास खूप वेगाने आले मिडॉनला, तोपर्यंत एक सिंगल मेल. धावसंख्या 9, 75 धावांचं लक्ष म्हटल्यानंतर 15.00च्या सरासरी धावा कुटाव्या लागतील. ओव्हर हॅट्रिकसाठी सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. राजेश यांच्याकडनं सागर गोलंदाजी मार्कवर. इथे चेंडू हवेत आहे, मग क्षेत्ररक्षक भानुदास थोडेसे दूर होते, कारण भानुदासला माहिती आहे इथे झेल होणार नाहीये, त्यामुळे त्यांनी चेंडू फक्त फील्ड केला आणि 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11. 5 चेंडू सागरने फेकलेत, 11 धावा त्याने खर्च केल्या आहेत. मोठी देसाई चषक अक्षरशः गाजवली होती आपल्या गोलंदाजीमधनं. तो गोलंदाज तुम्ही पाहू शकाल अरविंद पाटील, प्रकाश मात्रे आणि मोठे देसाई चषकचा उपविजेता संघ ठरला होता दत्तकृपा वडवली. षटक समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ आपण पहिलं तर पॉवर प्लेचं षटक संपले इथे आणि 75 धावांचा पाठलाग करत असताना 11 धावा धावफलकावरती लागल्यात. गावदेवी क्रिकेट संघ भाल आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. टीम मीटिंग इथे घेतली जाते. मॅच हारली म्हणून गेम संपत नाही, मॅच हारली म्हणून प्लेयर संपत नाहीये. कुणी नाव ठेवले म्हणून क्रिकेट खेळायचं थांबत नाही. आज हारलो म्हणून कधीच जिंकत नाही असं क्रिकेट नाहीये. समोर टीम कोणतीही टीम असो, जिद्द असेल तर जिंकल्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही. कोणी नाव ठेवलं तरी तुम्ही तुमच्या विश्वास जिद्द सोडू नका, तुम्ही विजयी झाल्याशिवाय राहणार नाहीये. आणि क्रिकेट या खेळामध्ये तुम्ही वारंवार प्रयत्न करत राहा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. 64 धावांचा अजूनही लक्ष आहे. सतीश जाधव येत आहेत दुसरं षटक घेऊन पॉवर प्लेचं. पहिल्या षटकात 11 धावा खर्च केल्या आहेत. मोठी देशाच्या स्पर्धेत मात्र सतीश जाधवचा वापर एकही मॅच मध्ये केला नव्हता आणि इथे मात्र या मॅच मध्ये केला जातोय. क्रिकेट हा खेळ सर्वात कठीण खेळ आहे, त्यासाठी तुम्हाला मेहनत भरपूर करावी लागते. आता बघा ते सूर्याजी आणि किशोर कशा पद्धतीने मेहनत करतायत. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय फाईन लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू जाईल सीमा पार, चौकार.
सूर्यजीच्या बॅटमधून पहिला चौकार आलाय. धावसंख्या 15-60 धावांची अजूनही गरज आहे. लक्ष मोठं आहे मात्र अशक्य नाहीये. इथे फटका चांगला आहे सूर्यजीच्या बॅटमधून. प्रशांत खूप वेगाने आले होते मात्र आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आले. सतीच्या या षटकामध्ये धावा झाल्यात त्या 19. पहिल्या षटकात 11 होत्या. या 2 चेंडूत 8 आल्यात. सूर्यजी चांगली फलंदाजी करतायत आणि सूर्यजीलाही माहिती आहे या मॅच मध्ये आपण सिंगल डबल धाव केली तर त्यांनी काम चालणार नाही. इथे चौकार षटकारांची गरज आहे. पॉवर प्लेच्या षटकात जितक्या धावा येतील त्या महत्वाच्या ठरू शकतात त्या मॅच मध्ये. अजून एक अखूट टप्प्याचा चेंडू त्याला फेकून दिलाय लॉंग लेगच्या दिशेने. हा येणारा सलग तिसरा चौकार फलंदाज सूर्यजीच्या बॅटमधून. सलग 3 चौकार आलेत सूर्यजीच्या बॅटमधून. 23 धावा झाल्यात. महेश जरूर बाद झालाय मात्र बॅटिंग चांगली तुम्हाला पाहायला मिळते सूर्यजीच्या माध्यमातून. गावदेवी काकडवल संघ असा संघ आहे मलंगड विभागातील जो सहजा हार मानणारा संघ नाहीये. शेवटपर्यंत फाईट करेल. डॉट बॉल. शालिक बुवा स्मृती चषक जी स्पर्धा झाली खोनी येते त्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ ठरला होता गावदेवी काकडवाल. रिडूटने संघाला त्यांनी पराभूत केलं होतं मेगा फायनल मध्ये आणि काय अफलातून खेळ खेळला होता किशोर मडवीने. पंच वाईटची खून करतायत. हातावरती नियंत्रण नाही. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर होता. धावसंख्या 24 धावा झाल्यात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 75 धावांचं लक्ष आहे. 24 धावा आतापर्यंत झाल्यात. इथे चेंडू हवेत आहे. सागर खूप वेगाने आलेत आणि खूप चांगला प्रयत्न त्यांनी केला होता. ज्या पद्धतीने 1983च्या विश्वचषक मध्ये कपिल देवने झेल टिपला होता तिथून मॅचला पूर्णपणे कलाटणी मिळाली आणि 2 वेळा बाहुबळी वेस्ट इंडिज संघाने विश्वचषक जिंकला होता 1975 आणि 1979 मध्ये. जिथून कपिल देवने कॅच जी टिपली 1983 ला त्या मॅच मध्ये आणि पूर्णपणे मॅचला कलाटणी मिळाली आणि मात्र भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता. त्याच पद्धतीचा प्रयत्न सागरचा होता. इथे मात्र चेंडू टॅप केलाय. शॉट पॉइंटला मिसफील्ड होते. 1 धाव इथे पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 2 षटकांचे धावा झाल्या त्या काकडवाल संघाच्या 14.00 च्या सरासरीने 27 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू आणि 27 धावांची अजूनही गरज आहे. बॅटची मात्र इथे मागणी केली जाते. या षटकात 17 धावा सतीश जाधवने खर्च केल्यात. थोडस मागणं षटक म्हणता येईल मात्र पॉवर प्लेचं षटक होतं आणि आता गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत गोलंदाज अरविंद पाटील. मॅच अजूनही संपली नाहीये कारण की किशोर मडवी अजूनही मैदानाच्या आतमध्ये एक डावखऱ्या त्याचा फलंदाज जो कधी या मॅचला कलाटणी देऊ शकतो. 18 चेंडू आणि 27 धावा आता करायच्या आहेत. मात्र गोलंदाजीसाठी येत आहेत एक अनुभवी गोलंदाज या टीमचे अरविंद पाटील. शाहू पाटील सुद्धा सातत्याने या खेळाडूंबरोबर सराव करत असतात जे शेडूनचे आहेत. त्यांनी या टीमला शुभेच्छा दिल्या होत्या दत्तकृपा वडवली आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रदीप मडवी यांना. शाहू पाटील आणि प्रदीप दादा मडवी यांनी एकत्र काम केलेलं आहे काही वर्षांपूर्वी. शाहू पाटील म्हटल्यानंतर भरपूर प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. प्रेमळ स्वभावाचे आणि अनेक खूप सारं प्रेम त्यांनी मिळवलंय ग्रामीण क्रिकेटमध्ये. अरविंद पाटील येत आहेत. 18 चेंडू आणि 27 धावांची आता गरज आहे.
पहिला चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता अरविंद पाटीलचा. एक असाव इथे बेल. धावसंख्या 29. सतरा चेंडू आणि 46 धावांची अजूनही गरज आहे. मॅच थोडीशी लांब आहे, मात्र एखादं षटक या मॅच मध्ये मोठ्या धावांचं आलं, मोठं षटक आलं तर या मॅचला कलाटणी मिळू शकते. तर त्यासाठी चांगला खेळ करावा लागेल. सूर्याजी ज्या पद्धतीने खेळत आहेत, आतापर्यंत आपण विचार केला तर 3 चौकार सूर्याजीच्या बॅटमधून आलेत. सूर्याजी पावशे. इथे फटका चांगला आहे, लाईन खराब होती. चेंडू फाईन लेगच्या दिशेने वेगाने जाईल, सीमा पार, चौकार. अरविंद राईट राऊंड द विकेट. सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. अगोदरच्या चेंडू चौकार आला होता. 4 चौकार आतापर्यंत ठोकले सूर्याजी पावशेने. मात्र 42 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. अरविंद इथे मात्र चेंडू खेळून करतोय. बॅकवर्ड स्क्वेअर प्रशांत मात्र खूप वेगाने आलेत. खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालंय. मात्र 2 धावा इथे रोखू शकत नाहीये. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावा झाल्यात 35. सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. पण टू गो. 13 चेंडू आणि आता 40 धावांची गरज आहे. समीकरण थोडंसं महाग होत चाललंय. इथे चेंडू हवेत आहे. स्वतः अरविंद पाटील झेल खाली आणि फलंदाज सूर्याजी पावशेची खेळी समाप्त. षटक क्रमांक इथे 3रं समाप्त. अरविंदने या षटकात फक्त धावा दिल्यात 7. आता समीकरण आहे 12 चेंडू आणि 40 धावांची गरज. तर 12 चेंडू 40 धावांची आता गरज आहे. पाण्याची मागणी केली आहे बघा खेळाडू कक्षामधनं. विजय मोकाशी आपण जायचं जरा. तर 20 आता 0-0च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये 2 लेफ्ट हँडर बॅट्समन आहेत. बल्ली भोईर स्वतः कॅप्टन आलेत आणि किशोर मडवेत. 20 धावांचं षटक इथे ठोकावं लागेल येणार. मोकाशी यांच्याकडनं एका विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे प्रकाशसाठी.
तर 12 चेंडू 40 धावांची गरज आहे. प्रकाश म्हात्रेला विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रकाश म्हात्रे साइडम ऍक्शन तुम्हाला आता पाहायला मिळेल. मलिंगा स्टाईल मध्ये गोलंदाजी केली जाते. प्रकाश मलिंगा स्टाईल फुल टॉस मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आणि पहिले यश मिळालंय प्रकाश म्हात्रेला. भानुदास कोणती चूक करत नाही आणि फलंदाज किशोर मडवी बॅक टू द पॅव्हेलियन. जे बळबुडील या मॅच मध्ये मी मगाशी उल्लेख केला गोलंदाजी चांगली आहे. अरविंद पाटीलचा अनुभव या मॅच मध्ये खूप महत्वाचा आहे. सागर पाटीलने एक षटक फेकला. आज सतीशने गोलंदाजी केली. ओटी देसाई चषकच्या स्पर्धेत मात्र गोलंदाजी केली नव्हती. सतीश जाधवने मात्र आज त्या गोलंदाजाचा वापर केलाय. अरविंदने फक्त 7 धावांचं षटक पळू छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या मैदानामध्ये सुद्धा देसाई संघाच्या विरुद्ध 7 धावांचं षटक फेकलं आणि त्यामुळे देसाई संघाला मॅच गमवावी लागली. इथे फटका चांगला आहे. टायमिंग अप्रतिम. चेंडू मिड विकेटच्या वरून षटकार. तर 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विशालच्या बॅटमधून षटकार आलाय. 34 धावांची अजूनही गरज आहे. प्रकाश फुल टॉस बॅक टू बॅक. दुसरा धमाका मिड विकेटच्या वरून हा षटकार. धन्यवाद डीजे. 12 चेंडू 40 धावांची गरज होती. आता 9 चेंडू 28 धावांची गरज आहे. विशालच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार आले आहेत. भरपूर स्पर्धा आपण पाहतोय. आदर्श ट्रॉफी स्पर्धा ज्या प्रकारे उल्लेख केला बाळू पटेल यांनी, रायगडमध्ये सुद्धा भरपूर स्पर्धा सुरू आहेत. वाकलन विरुद्ध मुरबी अशी मॅच सुद्धा सुरू आहे. विचुंबे येते. इथे एज लागते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता मात्र एक धाव इथे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 48. वाकलन संघ असा संघ जो तिन्ही क्षेत्रामध्ये आपण त्याला पाहतो. भिवंडी असो, रायगड असो, कल्याण डोंबिवली असो, त्या संघाला पॅकर्स सुद्धा भरपूर असतात. रणवीर 11 वाकलाने नावाने संघ आज खेळतोय विचुंबेच्या स्पर्धेत. 27 धावांची इथे गरज आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फुलटॉस चेंडू होता. टायमिंग व्यवस्थित करू शकले नाही मात्र झेल झालाय ड्रॉप. आणि आता दोन्ही फलंदाज एकाच एंडला. आणि काय घडलं मैदानामध्ये, फलंदाज विशाल जो चांगली फलंदाजी करत होता तो धावचीतच्या स्वरूपात बाद होतोय. सात चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. प्रकाशने 5 चेंडू मध्ये आतापर्यंत
राजेश यांच्याकडनं, राजेश मोकाशी यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे भानुदाससाठी या रनआउटसाठी, कारण की फेकी खूप चांगली केली भानुदासने. भानुदास उर्फ भाई. 7 चेंडू 26 धावांची गरज आहे. म्हणून मोठी देसाईच्या स्पर्धेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून विजय मोकाशीची निवड झाली होती, कारण देसाई संघाचे 2 त्यांनी अप्रतिम झेल टिपले होते, आकाश उर्फ सावळे आणि त्यानंतर प्रवीण म्हात्रे. प्रकाश मलिंगा स्टाईल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू खेळून करतोय. प्रशांत खूप वेगाने आलेत, खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतोय, मात्र इथे धाव घेतली नाहीये. आणि आता समीकरण आहे 6 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे बाळू. आडोळीच्या स्पर्धेत 6 चेंडू 28 धावांची गरज असताना बाळू साई शेलारने 28 धावा केल्या होत्या. इथे बली भोईर 26 करेल का, कारण त्यांनी आत्मविश्वासाची स्ट्राईक तर स्वतःकडे ठेवली आहे. रामचंद्र म्हात्रे साहेबांचं आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि अक्षय म्हात्रे यांचे आगमन झाले, जे या स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, दुसरी धाव घातक ठरू शकते आणि दुसरी धाव इथे वेगाने पूर्ण केली जाईल. धावसंख्या 51, 51. 5 चेंडू 24 धावांची गरज. ज्या गोलंदाने तिसऱ्या षटकात 7 धावा बाळू खर्च केल्यात, तो गोलंदाज 5 चेंडू मध्ये 24 धावा खर्च करेल का, हा प्रश्न चिन्ह आहे. तिसगावचे कॅप्टन आपण इथे येऊन थांबायचे. सागर गायकवाड, जरीमली तिसगाव. दोन धावा इथे मिळत आहेत आणि त्या चेंडू शिल्लक आहेत ते 4 धावा करायचे 22. म्हणजे भाऊ इथून 3 षटकार 1 चौकार बली भोईरला मारावाच लागेल. अरविंद आणि पंचांचा इशारा देतोय हा षटकार. तर 16 धावांची अजूनही गरज आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मॅच अजूनही संपली नाहीये. भाऊ पाटील इथून 2 षटकार 1 चौकार लागला तर मॅच जिंकेल. प्रयत्न सुरू आहेत बली भोईरचे. आणि इथे काय घडलंय मैदानामध्ये, लक फॅक्टर ऑन होत आहेत ते गावदेवी काकडवल संघाचे. चेंडू जाईल सीमा पार, हा चौकार. आणि आता 2 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे बाळू पाटील. धन्यवाद. बल्ली भोईर कॅप्टन इनिंग खेळत असताना भाऊ, मॅच शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत मॅच कधीही संपत नाही. हेच चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय मैदानामध्ये. 2 चेंडू 12 धावा आणि कॅप्टन बल्ली भोईर, कॅप्टनची भूमिका काय असते हे दाखवत असताना. इथे षटकार आला तर मग शेवटच्या चेंडूवर काय घडेल भाऊ पाटील. आणि बल्ली भोईरच्या बॅट मधून हा धमाका, बिग बिग वे षटकार. धन्यवाद डिझेल. आता 1 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. आणि चेंडू अरविंद पाटीलने डॉट टाकला तर अरविंद वत्रे काका यांच्याकडनं 500 रुपये. भाऊ धर्मवीर चषकचा आजच्या दिवसाचा विचार केला तर प्रत्येक मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत गेली. फक्त तिसगाव संघाने मॅच सहज जिंकली होती, मात्र त्या मॅच मध्ये सुद्धा 2-7चं समीकरण आलं होतं तेजस. इथे 6-24चं समीकरण होतं, 6-26चं. आणि आता समीकरण आहे 1 चेंडू आणि 6 धावांचं. जे मिसफील्ड भरपूर केले बाळू या मॅच मध्ये. वडवली संघाने ज्या चुका केल्यात बाळू
त्या मागात पडू शकतात. लॉंगॉनला एक चेंडू स्टॉप केला असता तर धावा बनवणं थोडंसं कठीण झालं असतं. पण जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. भली भोईर खुल्या गटातून सुद्धा भरपूर स्पर्धा खेळतायत, त्यामुळे त्यांच्याकडे अनुभव आहे. एक चेंडू 6 धावा. इथे मात्र प्रयत्न चांगले होते, मात्र विजय मोकाशी येत आहेत. हार्ड लक